कार्यक्रमानंतर आपण पुन्हा वळूयात बातम्यांकडे। बातमी आहे नगर जिल्ह्यातली श्रीरामपूर नगर परिषदेमध्ये वेगवान घडामोडी घडतात। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे पत्नीच्या नगराध्यक्ष पदाकरता झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून सावरत नाहीत। तोच पक्षांतर्गत बंडळी झाल्याने ससाणेंना आणखी एक धक्का बसला। काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या 22 नगरसेवकांपैकी 11 जणांनी वेगळा गट स्थापन केलाय आणि विरोधी महाआघाडीला समर्थन देण्याची भूमिका घेतली। त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे। श्रीरामपूर नगर परिषदेवर गेल्या 25 वर्षांपासून माजी आमदार जयंत ससाणे यांची एक हाती सत्ता होती। मात्र यावेळी ससाणेंना मोठा धक्का बसलाय। नगर परिषद निवडणुकीत दरवेळी ससाणेंच्या विरोधात राष्ट्रवादी, भाजप, सेना वेगवेगळे लढत होते, मात्र त्यांना कधी विजय मिळवता आला नाही। यावेळी मात्र दिवंगत नेते गोविंदराव आदिक यांचे चिरंजीव अविनाश आदिक यांनी सर्वांची मोट बांधत ससाणेंच्या विरोधात महाआघाडीची स्थापना केली आणि निवडणूक लढवली। जयंत ससाणे यांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली। नगराध्यक्षपद तर गेलंच, आता 11 नगरसेवक फुटल्यानं राहिली साहिली सत्ताही संपुष्टात येण्याची चिन्ह आहेत। मात्र काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक जिंकलेल्या या नगरसेवकांवर कारवाई करणार असल्याचं जयंत ससाणे यांनी म्हटलं आहे। 100% कारवाई होणार ना, 100% कारवाई होणार। लिगली म्हणजे सभासद सुद्धा जाऊ शकते। एकीकडे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडालेली असताना भाजप, सेना, राष्ट्रवादीच्या महाआघाडीत आनंदाचं वातावरण आहे। नगराध्यक्षपद तर मिळालं होतंच, आता काँग्रेसच्या फुटीरवादी गटाची आम्ही नगरपालिकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी मदत घेणार असल्याचं महाआघाडीचे नेते अविनाश आदिक यांनी म्हटलंय। हा जो गट स्थापन झालाय तर निश्चितपणे आम्ही जाऊन भेटणार, त्यांना विनंती करणार, कारण त्यांचा जो अजेंडा तोच आमचा आहे। श्रीरामपूरचा विकास होणं आणि सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणं हा जो आमचा प्रचाराचा मुद्दा होता, त्याच्यात आम्ही सगळे सक्रिय होतो। त्याच विषयावरती ते भाष्य करतात। मी वर्तमानपत्रातही वाचलंय, आज सकाळी मी फोनही करून त्यांच्याशी बोललोय आणि निश्चित त्यांना दुपारून जाऊन आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी त्यांचं पाठबळ आम्हाला द्यावं। फक्त काँग्रेस पक्षात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस श्रीरामपूर शहर विकास गट या नावाने नोंदणी केलेली आहे। आम्ही काँग्रेस पक्ष सोडला नाही, आमच्या विचारात सुद्धा काँग्रेस पक्ष सोडण्याचा विचार नाही। आम्ही सर्वजण काँग्रेस जण आहोत आणि काँग्रेसच्या जे ध्येय धोरण आहेत ते आमच्या अंगी आलेले आहेत, तेच ध्येय धोरण घेऊन आम्ही श्रीरामपूर शहराचा विकास करणार आहोत। अगोदर ससाणेंची आरक्षणामुळे आमदारकी गेली, वादामुळे शिर्डी संस्थानचं अध्यक्षपद गेलं, आता नगर परिषदेवरची सत्ताही गेली। निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।